नमस्कार, मी पूजा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण बनवूयात भेंडीची भाजी। त्यासाठी आपण घेतलेली आहे भेंडी। आता आपण भेंडी घेऊयात स्वच्छ पाण्याने धुवून आणि घेऊयात कट करून। हे घेतलेले आहे आपण हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर। छान अशी कोथिंबीर, लसण आणि हिरवी मिरचीची घेऊयात पेस्ट करून। छान अशी आपण भेंडी घेतलेली आहे चिरून। आता आपण मिरचीची पेस्ट पण छान घेतलेली आहे आपण पेस्ट करून मस्त। आता आपण करूयात भेंडीची भाजी। कढई आपण ठेवलेली आहे गॅसवर, त्यामध्ये टाकलेलं आहे तेल। आता तेल गरम झाल्यानंतर घेऊयात टाकून मोहरी। छान आपलं तेल झालेलं आहे गरम। आता घेऊयात टाकून मोहरी। मोहरी आपली झाल्यानंतर आपण घेऊयात मिरचीची पेस्ट टाकून। मोहरी छान झालेली आहे, टाकूयात आता मिरचीची पेस्ट। मिरचीची पेस्ट आपली छान अशी झालेली आहे। घेऊयात आता आपण टाकून त्याच्यामध्ये भेंडी। भेंडी आपण तेलामध्ये छान अशी घेऊयात परतून। छान आपण भेंडीला तेलामध्ये मस्त परतून घेऊयात। चवीनुसार टाकूयात मीठ। मीठ छान भेंडीमध्ये घेऊयात परतून। आपण घेऊयात टाकून आता शेंगदाण्याचा कूट। शेंगदाण्याचा कूट मस्त आपण लसणच्या पाकळ्या टाकून मस्त छान खलबत्त्यामध्ये छान असं हे करून घेतलेला आहे मिक्स लसण मध्ये। आणि मग नंतर भेंडीला टाकलेला आहे। त्या पद्धतीने जर लसण मध्ये मिक्स करून जर आपण शेंगदाण्याचा कूट भेंडीला टाकला तर भेंडीच्या भाजीला एकदम छान टेस्ट येते। म्हणून कधी शेंगदाण्याचा कूट टाकताना लसणच्या पाकळ्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा शेंगदाण्याचा कूट आणि नंतरच भेंडीच्या भाजीला असो कोणत्याही भाजीला असो तशा पद्धतीने शेंगदाण्याचा कूट टाकायचा। कारण लसणाचा अर्क शेंगदाण्याच्या कूटमध्ये जातो, मग भाजीला चव एकदम बेस्ट येते। अशी आपली छान अशी भेंडीची भाजी तयार होत आहे। आता आपण भेंडीच्या भाजीला घेऊयात छान अशी कट करून घेतलेली आपण कोथिंबीर घेऊयात छान अशी टाकून। अशा पद्धतीने आपली भेंडीची भाजी झालेली आहे तयार। बघा आपली भेंडीची भाजी किती छान झालेली आहे, मस्त झालेली, एकदम छान चमचमीत झालेली आहे आपली भेंडीची भाजी। अशा पद्धतीने भेंडीची भाजी एकदम छान लागते। अशी मस्त आपली भेंडीची भाजी झालेली आहे तयार। या पद्धतीने भेंडीची भाजी केल्यास एकदम छान एकदम टेस्टी लागते। या पद्धतीने भेंडीची भाजी एकदा नक्की करून बघा। लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। आपल्या रेसिप्या कशा असतात कमेंटमध्ये नक्की कळवा। बाय।